वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आमच्या घरात झोपलेत सगळे म्हणजे पप्पा आणि दीदी आतमध्ये रूममध्ये, कारण की त्यांना बरं नाही आहे. आणि आता सध्या व्हायरल चालू आहे, सगळ्यांनाच व्हायरल झाले, तर ते झोपलेत आता गोळ्या वगैरे घेऊन. आणि मी करणार आहे आज गाजराचा हलवा, ह्या सीझनचा फर्स्ट काय म्हणतात त्याला, गाजराचा हलवा. आणि मला खूप आवडतो गाजराचा हलवा, तर आमच्या घरात खूप दिवस झालं करायचा होता, पण मला मुहूर्त नव्हता. आणि आज आम्ही करणार आहे गाजराचा हलवा. आणि आता वाजले 2, आमचे जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आता मी मगाशीच मी गाजर सोलून खिसून घेतले. तर मग आपण रेसिपी स्टार्ट करूया. पेढा नाही आहे माझ्याकडं, पण पेढा मी नंतर टाकणार आहे, मम्मी आणायला जाऊन पेढा. आणि नंतर मग गरम करून परत मिक्स करायचा. आणि शिजायला वेळ लागतो, त्यामुळे मग मी आताच ठेवते करायला. आणि मग परत मग संध्याकाळी स्वीट डिश खायची मस्त गार गार. नाही आता गरम गरम खावंच वाटतं आणि थंडी आहे त्यामुळं. आणि चलो तर मी तुम्हाला रेसिपी दाखवते. तुला काय बोलायचं आहे? नाही बोलायचं काय, मग मी फिरते जेवण झाले म्हणून. चला पावली करायची असते जेवण झाल्यावर, बरोबर आहे का नाही? लगेच बसू नये म्हणून फिरायचं घरातल्या घरात. आणि मी धुणं धुतले तर माझी सगळी नखं तुटली, त्यामुळं असे सारखे तोंडात जातात. आता मी ट्रायपॉड घेते छोटावाला, किचनचा ट्रायपॉड आहे हा, फक्त किचनचा. आणि वर आपला मोठा ट्रायपॉड आहे, तो स्टुडिओ म्हणायला मला खूप आवडतं, कारण की तुम्हाला पण आवडली असेल रूम एवढी. हां, तुम्हाला पण आवडली असेल आमची रूम. अजून पण आम्ही भरपूर काय करणार आहे. आणि मागच्या वेळेचा शेतातला लॉक कसा वाटला नक्की सांगा, त्याने खूप मला साईड इफेक्ट झाले. आणि तिथे तुम्हाला दिसत असेल पूर्ण शेतात काय चावलं काय माहिती, तर मला फोड आहेत असे. इथला स्पष्ट दिसते. गाल पण लाल झाले, पण आता जरा कमी झाले, नाही तर सकाळी गाल लाल झाले. आणि चला आता रेसिपी स्टार्ट करूया. आणि मम्मीने सगळं इथलं आवरलं, किचन वाटा वगैरे. आता मी सेट करते ट्रायपॉड, मग भेटते. बोलायला लागते मला, झोपलेत ते त्यामुळं. ओके, मस्त कढई तापली आता. तर मी आता ॲड करते 3 चमचे तुपात छान भाजायचा. आणि ताजं तूप घेतले मी आता, नवीनवालं घरचं. गाजर खिसून नितळत ठेवलं होतं. ओके, आता तूप पण तापलेलं आहे, तर मी आता ॲड करते ह्याच्यात गाजर, खिसलेलं गाजर. आता मस्त हलवून घेते छान. आणि त्याला नंतर कलर येतो, तुम्ही कलर पण टाकू शकता, पण मी कलर नाही टाकणार. तुपात भाजल्यावर एवढा मस्त वास येतोय ना. आणि तुमच्याकडं दुधावरची साई असेल साठवलेली, तर ती पण तुम्ही टाका. मी पण ॲड करणार आहे, कारण की साईने खूप छान येतं, टेक्स्चर पण छान येतं आणि चव पण छान लागते मस्त. आणि पेढा असेल, कलाकंद वगैरे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. तर मी आता संध्याकाळी कलाकंद वगैरे ॲड करणार, तुम्हाला ते दाखवेलच मी. कम्प्लीट रेसिपी सगळी दाखवणार तुम्हाला, ज्यांना कुणाला येत नसेल त्यांच्यासाठी हा खास. आणि इथं मी घेतलं आहे इलायची आणि थोडी साखर आणि कुटून घेणार मस्त. आणि ह्याची क्वांटिटी थोडी कमी होणार आता शिजल्यावर. आता मी थोडंसं पाणी सुटलं ह्याला, तुम्हाला दिसत असेल इथं. तर मी काय तर आता तुपात भाजून घेते छान अजून. आणि ही आहे दूध आपल्याला लागणार आहे शिजवायला. आणि साई काढून ठेवली आहे, म्हणजे दूध टाकल्यावर हे पण टाकायची, म्हणजे छान होतं. आणि हे पण आहे आपल्याकडे इलायची पावडर. तुपाचं काम झाले, मी ठेवून देते तूप. आणि काजू नाही आहेत माझ्याकडं, बदाम आहेत फक्त. तर मी आता काजू आणि बदाम नंतरच एकत्र ॲड करेल, म्हणजे तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप कळेलच. आणि छान आता भाजून घेणार.
आणि गाजर शिजायला खूप वेळ लागतो आणि त्यात थोडंसं असं वाटतं मोठं किसले, पण नाही, ते बारीक होतं नंतर शिजल्यावर छान. आता छान शिजून घेणार. थोड्या वेळ झाकून ठेवते. आता मी माझं काम करत बसते. मला एडिट करायची एक रील एडिट करायची, ट्रेंडिंग व्हॉइसवाली, ट्रेंडिंग ऑडिओवाली मला एक सापडली छान, तर ती मी आता एडिट करते. तोपर्यंत हे शिजते आणि चल. ओके, तुम्हाला आता दिसत असेल हे पूर्ण पाणी आटलेलं आहे, नाही तर भरपूर पाणी होतं. आणि आता ॲड करायचं आपल्याला दूध. जसा तुमचा हलवा आहे तसं तुम्ही ॲड करू शकता दूध. आता मी 1 कप टाकलेलं आहे. आणि आपल्याला लगेच ह्याच्यात साई पण टाकायची आहे. आहा, मस्तच. मला साई खूप आवडते. टेक्स्चर पण छान येतं आणि मध्ये मध्ये असं गाजराच्या हलव्यामध्ये व्हाईट दिसतं ना, ते पण खूप मला आवडतं तसं. आता पेढा असला असता तर अजून छान झालं असतं, पण आता पेढा नाही. ठेवला होता मी जपून पेढा आहे, पण तो खूप दिवस झाला म्हणून मग मी टाकून दिला. इलायची पावडर पण टाकली. कोणत्याही गोड पदार्थात इलायची पावडर मस्त आहे. ओके, आता मी ॲड करते साखर. आपण नंतर पेढा पण ॲड करणार आहे, त्यामुळे मी जास्त साखर नाही टाकणार. 7 चमचे साखर. गाजराचा हलवा गोड असेल तरच छान लागतो. आता ह्याला अजून पाणी सुटेल आणि दूध आणि हे साखर आता मिक्स होईल पूर्ण. ओके, मस्तपैकी आता दूध टाकले, साई टाकली, फक्त पेढा आणि तो आता नंतर तुम्हाला मी सांगते जस्ट. पण रेसिपी सरळच म्हणजे तीच ॲड होणार आहे ह्याच्यानंतर, पण मी जस्ट सांगते पेढा आणणार आहे म्हणून. आणि काजू बदाम आहेत आणि तुम्ही काय पण ॲड करू शकता. मनुके पण आहेत आपल्याकडे, मनुके पण टाकू शकतो आपण. पण मनुके मला नाही आवडत एवढे जास्त त्यात. आणि मम्मीने मी मस्त मोबाईल घेऊन बसलो. आता मी व्हिडिओ चालू होता म्हणून मी TV नाही लावला. आता मी मस्त TV बघत बसतो दोघीजणी छान. आम्ही दोघीजणी झोपायचं नाही असं ठरवलं. म्हणजे आता मध्ये थंडीमुळं झोप सारखी लागते दुपारची, असं अंगावर घेऊन बसू वाटतं, पण तसंच मी झोपून जाते. त्यामुळे मी आता झोपतच नाही अजिबात. पांघरून पण घेत नाही अंगावर. आणि मग थंडी पण वाढली. तुमच्याकडे आहे का थंडी सांगा. कुठून कुठून तुम्ही व्लॉग बघताय ते पण सांगा कमेंटमध्ये, म्हणजे मला पण कळेल तुम्ही कुठून माझे व्लॉग बघताय. आणि थँक्यू सो मच. असंच प्रेम करत राहावा. सबस्क्राईब करा. मेन म्हणजे शॉर्टला खूप 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 व्ह्यूज आलेत, म्हणजे खूप प्रेम दिले तुम्ही. आणि सबस्क्राईब पण केले तर प्लीज असंच सबस्क्राईब करा आणि माझे व्लॉग बघत राहा. असेच मी छान छान व्लॉग घेऊन येते. आणि आता मला असं वाटतंय रेसिपीचा व्लॉग खूप दिवसांनी झाला आहे हा व्लॉग. असेच रेसिपी छान छान मी नवीन आता घेऊन येईल. थंडीचं काहीतरी स्पेशल, आपण थंडीत जे पदार्थ खातात तसेवाले मी पदार्थ ट्राय करेल, तुम्हाला शेअर करते. आणि हेल्दी काहीतरी ट्राय करू आपण. चलो. आणि इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर नक्की जाऊन फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर प्लीज 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 फॉलो करा. आणि तुम्ही ब्रॉडकास्ट जॉईन नसेल केला तर लिंक इंस्टाग्रामची ब्रॉडकास्टची पण दिली आहे मी. इंस्टाग्रामची पण दिली, ब्रॉडकास्टची पण दिली आहे. चॅनल असतं ब्रॉडकास्ट, तर जे जॉईन करतं त्यालाच दिसतं ते. आणि मी असे अनसीन वगैरे पिक्चर तिथं पण अपलोड करते, म्हणजे असं अपडेट आहे तिकडे पण मी. तर प्लीज जाऊन हे करा. आणि एवढी गोरी पडली ना मी घरात बसून, तरी थोडंसं आता रेडनेस तुम्हाला वाढत असेल इथं, थोडंसं आहे, तो जाईल. आता काय माहिती कसं काय होतं, काय थोडं तरी उन्हात गेलं तरी मला असं हे होतं. पण चलो, आता मी जास्त बोलत नाही, दाखवते डायरेक्ट. आता शिजून द्यायचं. मी आता शिजायला ठेवलं असं छानपैकी, आणि मग मी भेटते तुम्हाला. कसं वाटतंय. आणि आम्ही अशी बशी देणार टेस्टिंगला आणलं होतं, आणि मी तिला असं पसरून का ठेवलं कारण की गरम आहे. आणि एवढं सुंदर झालंय ना, टेस्टिंगला आणलं होतं. दुसरी प्लेट आहे आमची. मस्त झालं. तरी अजून पेढा टाकायचे आहेत, काजू बदाम टाकायचे, ते तुम्हाला दाखवलेत मी किती वेळा भरले असेल. हे पेढा टाकायचे, काजू बदाम टाकायचे ना, आणायचं थोडं. आणि 1 नंबर झालाय. कलर पण सुंदर आलाय. आणि आमची दुसरी प्लेट आहे. आता त्यांना राहते का नाही काय माहिती, पण भरपूर आहे. मग पेढा आणायचं का नाही? आणायचा भरपूर आहे.
आता आमची ही लास्ट प्लेटच असेल, आता नाही खाणार, नाही तर आम्हाला खावंसंच वाटेल नुसतं. आता गरम आहे त्यामुळे जरा थोडा पसरून ठेवला. आणि चलो आता आम्ही एन्जॉय करतो मम्मी मी. खरंच खूप सुंदर झालंय. छान झालं. ओके, तुम्ही बघितलं पेढा मी ॲड केलेला. आणि आता मी केले ड्रायफ्रूट्स ॲड, काजू आणि बदाम ॲड केलेला. आणि एवढा सुंदर झाला ना हलवा. आणि क्वांटिटी पण कमी झाली कारण की खाल्ला आहे सगळ्यांनी आधीच. आणि आपण विचारून येऊया कसं झालं हलवा, कारण की सगळ्यांनी खाल्लं आहे. मम्मीचा रिव्ह्यू बघितला आपण, कसं झालं आहे हलवा? एक नंबर. पप्पांनी पण खाल्लाय हलवा, त्यांची जरा तब्येत डाऊन आहे, पण बोलू शकता तुम्ही. काय विजेता? छान झालाय हलवा. दीदीने पण खाल्लाय, तिची इग्नोर करा आता आवडत. पण माझे तर तोंडाची चव पण नाही तरी मला हलवा आवडला. हा आवडला. आता अजून ड्रायफ्रुट्स वगैरे पण टाकले त्यामुळे तर अजून मी आणून दिले सगळं. हो थँक्यू मम्मा. गाजर वगैरे. आणि मस्त हलवा झालेला आहे आपला. थोड्या वेळात मी गरम करते म्हणजे ते मिक्स छान होईल. 3 वेळा गरम करून झालंय. गरम गरमच छान लागतो तसा पण. आणि मस्त अरे वास आला जास्त. आणि मी मस्त आता आहे ना सर्व करणार आहे डिशमध्ये, म्हणजे एका बाउलमध्ये काढून ठेवणार मस्त. आणि वर त्याला गार्निशिंग करणार परत काजू बदामनी. ह्याच्याशिवाय काहीच नाही यार. आता थोडंसं गरम करते एकदम लाईटली, ते मिक्स होतोपर्यंत छान. पेढा वगैरे पण मिक्स केला मी. आणि एक नंबर झालाय. ओके गाईज, मी असे फ्लिक्स कट केलेत, घरीच उद्योग केलाय. आणि कसे वाटत नक्की सांगा. आता वाढले होते माझे, एवढे मी कट केलेत एवढे. आणि कसं वाटते आता, वेगळं वाटतं मला कारण की खूप वाढले होते ते. आणि आमच्या मम्मीचा ब्युटी पार्लरचा क्लास झालेला आहे. तर ती माझे केस कापते बघा, एवढीशीच कापली. एवढी केस कापली, एवढीशीच कापली. आणि माझी मम्मी घरीच माझी केस कापते. आणि मी मी फर्स्ट टाइम फ्लिक्स घरी कट केलेत, नाहीतर माझे मी बाहेरच कट करते. आणि कसं वाटते ग मम्मी? जास्त नाही ना बारीक झाली, असा बाउन्स येतो मग केसाला, पातळ दिसत नाही. आणि मम्मीने पण केस कापले माझे. कबड्डी केस कापली बघू. एवढी गेली माझी. हे तर काहीच नाही इथली. ही तर मी फ्लिक्स कट केला ना तर एवढी केस निघली, एवढी काढली. हा पण मी सरळच कापली. बघू चल पुढे बघू. इकडं काय नीट बघू ना, विचारू दे. छान वाटतात पण केस असे फ्लिक्स मध्ये. आता माझी वेणीच नाही तर वेणी बसत होती, एवढे मोठे झाले ते केस. कोण कोण घरी केस कापतात नक्की सांगा. हेअरकटला पण 50 रुपये येतात आता फक्त लेवल करायला. आमच्या मम्मीला सगळं येतं, पार्लरचा कोर्स झालाय ते. काय ग झालाय ना पार्लरचा कोर्स झाला तर कुठल्या कुठे गेल्या. मम्मीलाच बारीक दिसते बाई. खरं सांगू मम्मीला कुठे दिसते का तू? टेन्शन काय मला थोडं आहे का तुमचं? हा मी तुला हेच करते ना, त्रासच देते ना. आणि मम्मी खरंच लुकडी झाली, ती एक्सरसाइज वगैरे करते ना. खाणं कमी आहे माझं आता, खूप खाणं कमी केलं. केवढी लुकडी दिसते मम्मी तू. मम्मी आमची 3 किलोमीटर चालती संध्याकाळची, त्यामुळे लुकडी झाली ती. तुम्ही पण घ्या आदर्श. एक साईडची छोटी झाली, एक साईडची मोठी झाली. तर बरोबर आहे. नको बाई आम्हाला तिकडे आता.
एवढं काही कळून येत नाहीये पण इथले शेंडे तुझे हो मम्मी इकडची बघ छोटी झाली हे बघ. हो चांगली वाटत आता आता काय राहिले नाही शेपूट राहिले आता फक्त आमचे केस होय इकडची बघ इकडची छोटी आहेत इकडची मोठी आहेत ना हे मोठी आहेत. कुठली हे काय थोडं मोठं इकडे नको. कसं दिसते हो? ही प्लेस मधलीच आहे की नाही हे मागचे आले नाही नको बाई थोडं मोठं नको मला भीती वाटत नको बाई चला आता मी आवडते ओके हॅलो पेशंट आणि आज आहे संडे तर मी ना लॉग एडिट करत होते तर मी गाजराचा हलवा करताना सगळ्यात चमच्याचा आवाज एवढा आलाय आणि त्यात मी बोलतेय त्यामुळे ते कट पण करता येत नाहीये तर तुम्ही आता ह्या वेळेस समजून घ्या मला खूप हसायला येते आणि खूप इरिटेट पण होईल मला असं वाटतं तुम्हाला तर तुम्ही स्किप पण करू शकता नाही तर म्यूट आवाज डायरेक्ट आवाज बारीक करा एवढं पण येत नाहीये पण तुम्हाला जर इरिटेट झालं तर तुम्ही हे करू शकता स्किप करू शकता मला असं वाटलं बोलावं म्हणून मी बोलते डायरेक्ट कारण की मी एडिट करत होते आता इतकं मला हे झालं ना त्यात मी बोलते पण आहे त्यामुळे कट पण करता येत नाही ते पण इट्स ओके जाऊन दे उद्यापासून लॉग छान येणार आहे उद्याचा लॉग पण आपण काहीतरी इंटरेस्टिंग करण्याचा प्रयत्न करते मी आणि अजून एक सरप्राईज लॉग येणार आहे तर तुम्हाला बघायला भेटेलच आणि आता हा लॉग मी एंड करते लगेच आता पोस्ट होणार आहे आणि आता आम्ही जेवायची तयारी चालली आहे थंडीचं असं चमचमीत खाऊशी वाटतं आणि आमच्या घरात नाहीये काय चमचमीत काय खाऊन झाले पण ह्यांना चमचमीत देऊन काही उपयोगच नाही कारण की ते आजारी आहेत आणि हा ते आजारी आहेत आणि चलो तुम्हाला लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये टिल देन बाय